नमस्कार मित्रांनो, मी सीताराम सावजी उतेकर. आपल्या महाआयुर्वेदिक जडीबुटी या यूट्यूब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जटामांसी या महत्त्वाच्या आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये जटामांसीची ओळख, आरोग्यदायी फायदे, संभाव्य दुष्परिणाम, उपयोग, लागवड, ही वनस्पती कुठे आढळते, जटामांसी चूर्ण किती प्रमाणात घ्यावे आणि कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. ही माहिती केवळ शैक्षणिक आणि जनजागृतीच्या उद्देशाने दिली जात आहे. कोणतेही आयुर्वेदिक औषध किंवा जडीबुटी वापरण्यापूर्वी पात्र आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. जटामांसी म्हणजे काय? जटामांसी, नार्डोस्टाचिस जटामांसी ही आयुर्वेदातील एक अत्यंत महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिची मुळे आणि कंद औषध म्हणून वापरले जातात. या मुळांना सुगंध असतो आणि अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये त्यांचा उपयोग केला जातो. जटामांसीची ओळख, ही एक लहान बहुवर्षायू वनस्पती आहे. मुळे तपकिरी, तंतुमयी आणि सुगंधी असतात. फुले गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची असतात. औषधासाठी मुख्यतः मुळे आणि कंद वापरले जातात. जटामांसी कुठे आढळते? जटामांसी प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात आढळते. भारतात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम या राज्यांमध्ये ती नैसर्गिकरित्या वाढते. नेपाळ आणि भूतानमध्येही तिची वाढ होते. जटामांसीचे संभाव्य फायदे. आयुर्वेदानुसार जटामांसीचा उपयोग खालील कारणांसाठी केला जातो. मानसिक ताण कमी करण्यास मदत, चांगली झोप येण्यास सहाय्य, स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्याला आधार, केसांच्या आरोग्यासाठी पारंपरिक उपयोग, त्वचेच्या निगीसाठी काही आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये वापर, शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी सहाय्य. संभाव्य दुष्परिणाम. जास्त प्रमाणात घेतल्यास झोप येणे किंवा सुस्ती जाणवू शकते. काही व्यक्तींना पोटदुखी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये. नियमित औषधे घेत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. चूर्ण किती घ्यावे? सामान्यतः जटामांसी चूर्ण 1 ते 3 ग्रॅम दिवसातून 1 किंवा 2 वेळा पात्र आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेतले जाते. स्वतःहून मात्रा ठरवू नका. लागवड. जटामांसीची लागवड थंड हवामानात, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आणि पाण्याचा योग्य निचरा येणाऱ्या जमिनीत केली जाते. ही वनस्पती प्रामुख्याने डोंगराळ आणि हिमालयीन भागात चांगली वाढते. निष्कर्ष. जटामांसी ही आयुर्वेदातील एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. योग्य प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर केल्यास ती आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कोणतेही औषध स्वतःच्या मनाने घेऊ नका. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाआयुर्वेदिक जडीबुटी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी आहे सीताराम सावजी उतेकर. पुन्हा भेटूया एका नवीन आयुर्वेदिक जडीबुटीच्या माहितीसह.